27 एप्रिल 1991 हा दिवस अजूनही माझ्या डोळ्यासमोर येतो। याच दिवशी भर प्रचार सभेतून नक्षलवाद्यांनी माझं अपहरण केलं होतं। गडचिरोलीतून नक्षलवाद्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केलेला आहे। लोकशाहीच्या विरोधात नेहमीच नक्षलवाद्यांनी हिंसक कारवाया व हिंसक दृष्टिकोन ठेवून नेहमीच नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर मी राहिलेला। हाच माझ्या जीवनाचा थरार आणि पडद्यावर येणार आहे। या गडचिरोली जिल्ह्यात पावलोपावली नक्षलवाद्यांच्या हिंसेच्या दहशत आहे। तिथे मी जवळजवळ 50 वर्षापासून राजकारणात भाग घेतो। वयाच्या 14व्या वर्षी वडिलांचा छत्र हरवलं, दुःख आणि संघर्ष अपार होता। तरी सुद्धा असा संघर्षाचा सामना करत 1971ला ग्रामपंचायतचा सदस्य निवडून आलो। त्यानंतर मागे पाहून काही आपल्याला राहिलेला नव्हता। वडिलांच्या केलेल्या संस्कारामुळे योग्य बुद्धी, दिशा आणि प्रगतीच्या जोरावर त्यांनी आपल्या आदिवासी बांधवांसाठी व इतर लोकांसाठी अहेरी सारख्या गावात येथील आदिवासी बांधवांच्या मूलभूत गोष्टी उपलब्ध करून तेथे रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली। आपल्या या मोहिमेने त्यांनी आदिवासी समाजाला प्रगतीच्या विकासाच्या नव्या उंचीवर नेले। माझा हा जीवन प्रवास मागे वळून बघितलं तर थक करणारा वाटतो। हा प्रवास इतरांपर्यंत पोहोचावा म्हणून इबिना एंटरटेनमेंटच्या नीतू जोशी यांनी माझ्यावर माहितीपट काढलाय। 29 फरवरी या तारखेला माननीय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते या माहितीपटाचं लॉन्चिंग होणार आहे। याचा मला आनंद होत आहे आणि सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा अशा प्रकारचा मी अपेक्षा करतो आणि सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये होत असेल तर सहभाग घ्यावा इतकंच बोलून मी आपला रजा घेतो। धन्यवाद। सगळ्यांचा आशीर्वाद राहावा इतकंच अपेक्षा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।